आयुष्यात वकिली केली का कोणाची? केली आहे ना. मित्राची वकिली केलीच आहे, खूप वेळा केली आहे. म्हणजे अशा अशा ठिकाणी अशा अशा वेळी केली आहे की म्हणजे मित्राने ना पायच धुवायला पाहिजे तितकी वकिली केली आहे. मी 9वीत होतो, मला खूपच क्लिअर आठवतंय. मी 9वीत होतो आणि आई माझ्याच क्लास टीचर होती. ओ, तर ती मला तुझी क्लास क्लास टीचर होती, मॅथमॅटिक्स शिकवायची. आणि तिच्या पेपरला मला 40 मार्काचा पेपर असायचा होता. 40 पैकी मला 19 पडले होते मॅथमॅटिक्सला. आणि तेव्हा ना अशी पेपर द्यायची सवय होती ना मुलांना, स्टुडंट्सला पेपर द्यायचे, चेक करा आणि ते परत आणून द्या, असं आमच्या शाळेत होतं. मी बघितलं 19 पडले, आता परत जायचं, आई तिथे बसली आहे. आणि मी गेलो, तिने असे मार्क्स बघितले. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाहावर लवकरच आपल्या भेटीला येत आहे वचन दिले तुम्हाला ही नवी कोरी मालिका. आणि या मालिकेच्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत तुमचे लाडके कलाकार. हॅलो, हाय. कसे आहात? मस्त. झालं जेवण पोटभर? हा झालं. आता विचार प्रश्न. येस, सो प्रोमोजला कमाल प्रतिसाद मिळतोय. चेहरे सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, लाडके आहेत आणि मालिकेची कथा पण खूप वेगळी आहे. काय साधारण तुम्ही दोघांनी आधी ज्या मालिका केलेल्या आहेत त्या कमाल गाजल्यात, त्यातली तुमची पात्र गाजलेत, पण त्यानंतर ज्या वेळेला एखादी भूमिका येते तेव्हा आधीची भूमिका ब्रेक करायची असते प्रत्येक कलाकाराला, कारण ती भूमिका लक्षात असते सगळ्यांच्या. सो आत्ता ही भूमिका करताना काय वेगळी जबाबदारी वाटते आता, की काय तेव्हाचं ते जे होतं ती एक सवय ह्या कॅरेक्टरमध्ये येऊन नाही द्यायची? मला वाटतं की गोष्टीचा प्रिमाइसच इतका स्ट्रॉंग आहे ना, आणि त्यामुळे कॅरेक्टर्स आणि वकील आणि एकदम स्पष्ट वक्तेपणा. सो मला वाटतं वकील म्हटल्यानंतर तो कोट घातल्यानंतर आपसुकच तुमची काय म्हणतात, तुमची चाल बदलते, तुमचं बोलणं बदलतं. म्हणजे मी कोट घातल्यानंतर जास्त स्पष्ट आणि जास्त हां म्हणजे आपसूक. आणि मला वाटतं की दॅट इज द पॉवर ऑफ दिस, की ते घातल्यानंतर यू जस्ट बिकम दॅट वे. म्हणजे तुमच्यातली ती शेड एक्सप्लोअर होते असं मी म्हणेन. आणि पण इक्वली म्हणजे त्याचसोबत हे पण महत्त्वाचं आहे की हे असं असताना मग जबाबदारी पण तुमची खूप वाढते कलाकार म्हणून. सो हो, ती जबाबदारी पण आहे. आणि शिवाय जसं इंद्रनील मागच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला की फक्त मनोरंजन नाही आहे, तर सिरियलमधून एक प्रबोधन पण आहे. तर त्यामुळे पात्र साकारताना आम्ही मजा तर करतोच आहोत, पण त्याचबरोबर आपण काय बोलतोय हे खूप जबाबदारीने बोललं पाहिजे. जो काही डायलॉग घेतोय, जी काही ॲडिशन घेतोय, ही खूप जबाबदारीची आता वाटायला लागली. इंद्रनील, मला वाटतं की आपण एखादी पायरी चढल्यानंतर जेव्हा पुढची पायरी परत चढत असतो तेव्हा जबाबदारी येते. तशी जबाबदारी मला आत्ता फील होती आहे, कारण चॅलेंज आहे हे कॅरेक्टर करणं. कारण ते जितकं हॅपी गो लकी आहे, पॉझिटिव्ह आहे, तितकंच ना त्याच्या मनामध्ये एक डायलेमा आहे की काय बरोबर काय चुकीचं हे शोधणं. आणि त्या शोधण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. तर 1-2 दिवसाचं, एका महिन्याचं काम नाही आहे. सो ऑफकोर्स काही कॅरेक्टर्समध्ये, आधी केलेल्या कॅरेक्टर्समध्ये आणि या कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स सेम असूच शकतात, पण ते ॲक्टर म्हणून माझ्यासाठी चॅलेंज आहे की ते कशा वेगळ्या पद्धतीनं पोर्ट्रे केलं पाहिजे लोकांसमोर. तर ते चॅलेंज आहे आणि ते करण्याची मजा वेगळी आहे ॲक्टर म्हणून. तर ते आता हळूहळू जमेल. येस. आणि मगासपासून मी ऐकते की तुम्ही किती एन्जॉय करताय शूट हे सगळं आणि या सगळ्या गोष्टी. ज्या वेळेला तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये यायचा निर्णय घेतलात, घरी सांगितलं, त्यावेळेस घरच्यांना काय एक वचन दिलं होतं आठवतंय, किंवा स्वतःला काय वचन दिलं होतं? प्रामाणिकपणे काम करेन. अनुष्का? माझी थोडीशी वेगळी गोष्ट आहे याला घेऊन, कारण माझ्या वडिलांचा अपोज होता ह्या गोष्टीला. हां, सो म्हणजे मी फिरोदिया केलेलं आहे आणि मी शिवाय बाय एज्युकेशन मी इंजिनियर आहे. मला टाटाला जॉबसुद्धा लागला होता, पण हेच होतं, म्हणजे मी तो जॉब न स्वीकारता मी पुण्यात गेले, मी फुल टाईम थिएटर केलं. आणि जाताना मी माझ्या बाबांना एवढंच म्हटलं होतं की म्हणजे ही वॉज व्हेरी कीन की आता सगळं एज्युकेशन झालं आहे तर तू लग्न करावंस. आणि माझं असं होतं की त्या इंजिनिअरिंगच्या काळातच आपल्याला काहीतरी नवीन मिळालं आहे आपल्यातलंच, की मला आता हे करायचं आहे, म्हणजे मला आय हॅव टू स्टँड बाय इट. तर मग तेव्हा मी वचन दिलं होतं की जर तुम्ही मला माझ्या आयुष्यातली 2 वर्ष द्या, जर मी त्या 2 वर्षांमध्ये स्वतःला प्रूव्ह करू शकले या इंडस्ट्रीमध्ये, तर तुम्ही मला
म्हणजे कधी कामाला नाही नका म्हणू. आणि जर 2 वर्षात तुम्हाला योग्य असं माझ्यासाठी स्थळ मिळालं तर मी लग्न करेन. आणि 1 वर्षानंतर माझ्या बाबांनी माझं फोटोशूट केलं होतं लग्नासाठी. पण मला असं वाटतं की डेस्टिनी जे आपण म्हणतो, ज्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, मला त्याच माझ्या लग्नाच्या फोटोशूटवर माझी पहिली सिरियल मिळाली. सो माझं लग्न नाही झालं पण मला सिरियल मिळाली. आणि ते जे मी वचन तेव्हा त्यांना दिलं होतं ते एका अर्थी मला वाटतं सार्थक ठरलं. किती भारी. ॲड करायचं आहे मगाशी मी प्रश्न पण थोडा पूर्ण ऐकला नसावा. आईबाबांच्या सपोर्टशिवाय मला वाटत नाही की कुठली गोष्ट पूर्ण होऊ शकते. कारण तेच दोघं जण असतात जे निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात, आपल्यासाठी काहीही करायला, कुठल्याही लेवलपर्यंत जाण्यासाठी तयार असतात, कशाची अपेक्षा न करता. आणि आम्ही अशा फील्डमध्ये आहोत जी फील्ड इतकी अनसर्टन आहे आणि त्या फील्डमध्ये माहिती आहे की समजा काही प्लस मायनस झालं तर आपल्या पाठीमागे 2 माणसं आहेत ज्यांना कधीही आपण फोन करू शकतो आणि ते म्हणजे आई बाबा. सो त्यांच्याशिवाय या फील्डमध्ये सस्टेन करणं मला नाही वाटत माझ्यासाठी पण सोपं असतं. खरे खरे. मालिकेमध्ये खूप कायदा, शिस्त आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या जाणार आहेत कारण का विषय सुद्धा तसाच आहे. खऱ्या आयुष्यामध्ये किती शिस्त पाळता, किती शिस्तीचे आहात? कधी म्हणजे असं कधी झालंय की सिग्नलच तोडलाय मग पकडलाय, कधी TCने पकडलाय, कधी विदाऊट तिकीट गेलाय, ते असं कधी रूल्स ब्रेक केले छोटे छोटे? इंद्रनीलने केलेत बहुतेक. जी expressions म्हणजे दिसतायत मला गडबडीत त्याचे. असल्यानंतर आधी केलं, आता नाही करत. पण आधी आज कुठला रूल ब्रेक केला? नाही बोलू शकत आज तू मला मला उशीर होत होता. अच्छा. आणि आम्ही वेळेतच पोचलो. आणि शक्यतो ट्राय करतो की सगळे रूल्स पाळले जावे. आणि मला असं वाटतं की मी आधी तशी होते की पटकन नाही का आता उशीर होतोय चल 2 सेकंडचं सिग्नल बाउन्स झालं ना काय फरक पडतो. पण मला वाटतं की जेव्हा तुम्ही म्हणजे ठीक आहे तुम्ही अभिनेता होता लोकं ओळखायला त्याच्यानंतर मला वाटतं तुमची जबाबदारी जास्त वाढते आणि तेव्हा आपण नाही ब्रेक करत. कारण तुम्ही आता फक्त काय म्हणतात ॲक्टर ॲक्ट्रेसच्या पलीकडे तुम्ही एक सोशल फिगर होऊन जाते तुमची. सो तुमच्याकडे बघून 4 लोक करत असतात. सो आता तर मी बिलकुल नाही, अजिबात नाही. आणि माझ्या घरी कोणी करत असेल तर मी म्हणजे मला पहिले सीट बेल्ट नव्हता आवडत, आता मी तो लावते. मी सिग्नल बाउन्स करत नाही. मी माझे सगळे जे महत्त्वाचे आधार कार्ड वगैरे सगळं सोबतच ठेवते. सो ऑल बाय रूल्स. शिस्त म्हणजे शिस्त. शाळेत असताना कधी केलं? पण शाळेत तर मस्तीखोर असतात. Definitely. ते हो, मला हो, पण हो. continuous म्हणजे मी कॉलेजमध्ये पण केलंय. कुठची एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे सतत ओरडा खाल्लाय शाळेमध्ये असताना शिस्तीवरूनच किंवा घरामध्ये असं पसारा आहे असं आहे तसं ते शिस्त लावायला जातात ना आपल्याला आई वडील लहान असल्यापासून. सो अशी एक गोष्ट हो मला पण आठवली. एक नाही 10 असतील असं म्हणायचं का तुला? काय मी 9वीत होतो, मला खूपच क्लिअर आठवतंय. मी 9वीत होतो आणि आई माझ्याच क्लास टीचर होती. ओ तर ती मला क्लास टीचर होती, मॅथमॅटिक्स शिकवायची. आणि तिच्या पेपरला मला 40 मार्काचा पेपर असायचा होता. 40 पैकी मला 19 पडले होते मॅथमॅटिक्सला. आणि तेव्हा ना अशी पेपर द्यायची सवय होती ना मुलांना, स्टुडंट्सला पेपर द्यायचे, चेक करा आणि ते परत आणून द्या, असं आमच्या शाळेत होतं. मी बघितलं 19 पडले, आता परत जायचं, आई तिथे बसली आहे. आणि मी गेलो, तिने असे मार्क्स बघितले, म्हटली इंद्रनील द डोर इज वाईड ओपन. आणि मी म्हटलं काय करायचंय मी, म्हणजे मला कळलं नाही. पण ती म्हणजे मला अभ्यासाची शिस्त लावण्याचा तिने खूप प्रयत्न केला, पण तो अल्टिमेटली मला वाटत नाही की ती यशस्वी झाली त्याच्यात. अरे आत्ता 2 मिनिटापूर्वी आई वडिलांविषयी काय बोलला होता? सपोर्ट आणि असं सगळं बोलत होत्या. म्हणूनच तिला त्याच्यात support करावं लागलं ना मला. मला वाटतं याच्या किस्सा पुढे मी नाही सांगायला पाहिजे माझा किस्सा. पण तू कशावरून ओरडा काढलायस लहान असताना जास्त? अगं मला ना एक एकच सवय गोष्ट. होती, शाळा माझी 1ला सुटायची, 1:30ला माझी शाळा सुटायची. पण मी 6:30 वाजेपर्यंत युनिफॉर्म घालून का आवडायचं तुला? मला युनिफॉर्मची प्रचंड प्रेम आहे. मला बापरे. अजूनही प्रेम आहे. म्हणजे पिंक कलरचा युनिफॉर्म नाही, माझा येलो आणि मरून होता. अच्छा. हो. आणि मी 6:30-7 पर्यंत की आता उद्या तोच घालायचा, धुवायचं काढ. आणि ते स्कूलचे शूज बघ स्किड होतात. हो. सो ते आपण स्कूलमध्ये नाही करू शकत ना, तर मी घरी ते करायचं. आणि माझी टीचर जशी करायची ना,
सो बेसिकली तेव्हा स्केल आणि आपल्याला हातावर मारणं हे तेव्हा खूप कॉमन होतं. सो मी घरी आल्यानंतर बेडरूमच्या उशासमोर ठेवायचे, उषा लोड वगैरे, आता ती स्टिक घ्यायची. आणि माझ्या टीचरला मी एनॅक्ट करायचं, जोर जोरात मारायचं. जशा त्या मला करायच्या ना तसं मी करायचे. आणि हे सगळं मला युनिफॉर्म घालून तो काढायचाच नाही. बापरे. आणि हे काय आहे ना, जेव्हा 2 युनिफॉर्म असतात ना, एक व्हाईट असतो आणि एक आपला नॉर्मल रेग्युलर युनिफॉर्म, तर व्हाईट असताना मग मी मार खायचं कारण तो खूप खराब आहे. पण आय डोंट नो, ती वियर्ड सवय होती. आयुष्यात वकिली केली का कोणाची? मित्राची वकिली केलीच आहे, खूप वेळा केली आहे. म्हणजे अशा ठिकाणी अशा वेळी केली आहे की म्हणजे मित्राने ना पायच धुवायला पाहिजे तितकी वकिली केली आहे. आणि त्यांनी केली आहे व्हाईस वर्सा. सेम यार, मला वाटतं की आपण एवढ्या हक्काचे मित्रच असतात की त्यांना आपण बोलू शकतो. ते कायम असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये वगैरे, असं कायम असं. तर तुमचं मालिकाच कोर्टाभोवतीच फिरतीये, तर स्वतः तिथे सेट जरी असला तरी तो कोर्टाचा पायऱ्या सेट. चढत चढत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलोय. आजपासून सगळं घंटा नाद. सो जरी तो सेट असेल कोर्टाचा, तरी तो जो कोर्टरूम ड्रामा जो एक असतो, जो कायम आपण एक अज्युम केलेलं असतं की अच्छा ओके रिअल लाईफमध्ये असं, पण ते नसतं असं काही. ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या असतात गोष्टी कोर्टात घडणाऱ्या, पण आपल्याला फिल्म्स किंवा ह्याच्यामुळे खूप वेगळं दाखवलं जातं. आता तुम्हाला शूट करताना कसा एक्सपिरियन्स येतो तो कोर्टरूम ड्रामा शूट करताना, की अजून तेवढी अशी ती सुरुवात अशी झाली नाहीये? नाही यार, नाही. मला वाटतं की ओपनिंग सीनच कोर्टचा आहे आपल्या सिरियलचा, जो तुम्हाला आज दिसेलच. सो यार, खूप मी सांगते ना, एक एक शब्द आपल्याला ऐकू येतो, इतका घुमारा आहे त्या सेटवर. आणि ते सगळं ते सत्यमेव जयते. आणि दोन्ही कटघरे, मागे बसलेले लोक, अंगामध्ये घातलेला कोट. सो मला वाटतं की तुम्ही ॲक्च्युली दुसरं कोणीतरी बनून जातात त्या प्रिमाईसमध्ये. आणि त्या प्रिमाईसचं विशेषणच हे आहे की तुम्ही जे काही बोलता ना ते तुम्हाला रिफ्लेक्ट होतं, ते तुम्हाला जास्त जोरात ऐकू येतं. सो त्यामुळे मला असं वाटतं की तिथे एक अशी शिस्तबद्धता, आणि जे काही बोलतो तिथे तुम्हाला खरंच बोलावं लागतं, नाही तर ते कन्व्हिक्शन नाही होऊ शकत. जे ॲक्टरसाठी ते कन्व्हिक्शन आहेच आहे, पण मला आय एम व्हेरी शुअर की खऱ्या आयुष्यातले जे वकील असतील ते तिथे खोटं बोलूच शकत नाही, कारण तुम्ही जे बोलता ते पहिले तुम्हाला ऐकायचं. आणि अनलेस अँड अंटिल तुम्ही काय म्हणतात खरं नाही बोलत ना, तोपर्यंत मला नाही वाटत तेवढं कन्व्हिक्शन येऊ शकतं. आपण म्हणतो कॅमेरासमोर आणि माईकमध्ये आपण कधीच खोटं नाही बोलू शकत, ते तुमचं ट्रू सेल्फ कॅप्चर करतं. सो आय फील तेच कोर्टात आहे. ममा का तुला काही वेगळं सांग? ममा का तुला मम आहेच, फक्त मला एवढंच वाटतं की ती स्पेस कोर्टाची आणि आम्ही जे कपडे घालतो, अचानकपणे आमच्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी फेकतंच. असं नाही की समजा आम्ही त्या कोर्टाच्या सेटच्या बाहेर उभे आहोत आणि अचानक आम्ही समजा कोर्टात गेलो असो आत सेटमध्ये, ती स्पेसच ते निर्माण करतं सगळं. त्यामुळे त्याचा सिरियसनेस लगेच येतो. आणि आदर, रिस्पेक्ट त्या पेशाविषयी आणि त्या कोट घातल्यावर खरंच. कोर्टामध्ये भगवद्गीतेवर हात ठेवून म्हणायचं असतं की जे सांगेन ते खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. खऱ्या आयुष्यामध्ये हा मी खरं सांगते असं करून फेका कोणी मारल्यात? दोघांपैकी मारल्यात? म्हणजे चांगल्यासाठी खोटं बोलणं वेगळं, प्रँक आणि कॉलेजवाला झोन तर नाही. मला तर तसं याने केलंय. नाही केलं नाही, मला कळालं तुझ्या चेहऱ्यावरून. माईक मध्ये तुम्ही खोटं नाही बोलू शकत. चांगल्यासाठी केलंय. चांगलाच आहेस तू. चांगल्यासाठी केलं. चांगल्यासाठी केलंय. मस्त वाटलं मला गप्पा मारून. आणि आता सगळेजण खूप मजा आली. आणि तुम्ही मगासपासून खूप मालिकेविषयी बोलता, त्याच्यामुळे मी फार विचारलं नाही तुम्हाला त्याबद्दल, पण मी सेटवरती येईन आणि आज पहिला एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. सो त्यासाठी खूप खूप ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि मस्त चालू देत मालिका, आणि छान छान भूमिका आहे, त्याच्यामुळे छान काम करत राहा आणि आमच्या समोर कायम वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून सुद्धा येत राहा. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व
व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.